तर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेड्स आणि ऑक्सिजनचा साठा राखून ठेवण्यात आलाय। जिल्हा रुग्णालयामध्ये अतिरिक्त बेड्स आणि ऑक्सिजन बेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एचएमपीव्हीचा जो धोका आहे तो वाढल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये जे आहे ते अतिरिक्त जे बेड आहेत ते आता या ठिकाणी राखीव असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये संपूर्ण परिसरामध्ये ऑक्सिजनचा साठा असेल, त्यासोबत राखीव बेड असेल, ऑक्सिजन बेड असेल, याची जी आहे ती संपूर्ण तयारी आता नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहे। आपण जर बघतो या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा आता सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयाची कार्यान्वित असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी संपूर्ण ऑक्सिजनची व्यवस्था असेल, त्यासोबत आलेल्या रुग्णाला लागणारे इमर्जन्सी जे मेडिसिन असेल त्यासोबत अतिरिक्त जो साठा आहे औषधांचा तो देखील या ठिकाणी असणार आहे। त्यासोबत आपण जर बघितलं तर या ठिकाणी येणारे जे रुग्ण आहेत त्यांना बेड जे आहे ते राखून ठेवलेले आहेत। संपूर्ण नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये ही या पद्धतीनं जे ती तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आता येणारा जो धोका आहे तो लक्षात घेता संपूर्ण जिल्हा रुग्णालयामध्ये ही अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकूणच संपूर्ण नाशिक जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये ऑक्सिजनचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठवून ठेवला आहे। त्यासोबत या ठिकाणी येणारे इमर्जन्सी रुग्ण आहेत त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावे यासाठी संपूर्ण जिल्हा रुग्णालय जे आहे ते या ठिकाणी सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर पारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।